हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज सकाळपासूनच तुमच्यासोबत माझं 8व्या महिन्यातील रुटीन शेअर करणार आहे. तर आत्ता वाजलेत 7, मी 6 वाजताच उठली आहे. तर तुम्हा सर्वांना सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग. तर श्रेयाचे पप्पा सकाळी 6 वाजताच ऑफिसला जातात, त्याच्यामुळे मी 6लाच उठते. तर त्यांना चहा वगैरे करून दिला. त्यांनी चहा वगैरे घेतलं, त्यांचं आवरलं आणि ते ऑफिसला पण गेलेत. आणि एवढ्या सकाळी सकाळी ते नाश्ता करून जात नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे सकाळचं काही करत नाही, ते ऑफिसलाच जाऊन करतात. त्यानंतर आता श्रीजा पण झोपलेली आहे. तर म्हटलं ती उठण्यापूर्वी थोडेफार का होईना कामं आवरून घ्यावं घरातले. तर आता म्हणलं सगळ्यात अगोदर चहा प्यायचा, त्याच्यानंतर थोडं नाश्ता करायचा, कारण सकाळी सकाळी खूप जास्त भूक लागते. तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही असेच कनेक्टेड राहा. तर चला मग बघूया मी सकाळ पासून काय काय करते ते सगळं तुमच्यासोबत. सर्वात अगोदर चहा ठेवला गॅसवरती आणि आता चहा छान असा उकळलाय. तर इकडे चहा कपामध्ये ओतून घेतला आणि सोबत 2 खाऱ्या घेतल्या. मी शक्यतो सकाळी सकाळी कोरा चहा घेत असते, म्हणजे काळा चहा घेत असते, कारण मला ॲसिडिटीचा त्रास आहे. त्याच्यामुळे मग मी कोरा चहा करते सकाळचं. मग इकडे मस्त चहा खारी खाऊन घेतली आणि श्रीजा झोपली आहे तोवरच म्हटलं खाऊन घ्यावं. आणि तसंही सकाळी उठल्या उठल्या मला भूक लागते. त्यानंतर श्रीजा पण उठली. मग काय, ती उठल्यानंतर तिचं थोडा वेळ रडायचंच काम सुरू असते. ती काही हसत उठत नाही, रडतच उठते कायम. तर मग इकडे तिला असं धरून बसावं लागते. ती उठल्यानंतर तिच्यासोबत 10-15 मिनटं खेळावं लागते, तेव्हा ती शांत होते. मग इकडे श्रीजा वगैरे शांत झाली. त्यानंतर बाजारातून कांद्याची पात आणली होती काल, तर त्याचेच आज थालीपीठ करावं म्हटलं. त्यासाठीच इकडे कांद्याची पात स्वच्छ निवडून घेत होती, कारण थोडंफार तरी कचरा असतेच पातेमध्ये. निवडून झाल्यानंतर ते अशी बारीक बारीक छान कट करून घेतली. कट केल्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकली आणि 1 वाटी तांदळाचं पीठ टाकली आणि मिरचीचं वाटण केलं होतं, लसूण जिरे मिरची टाकून वाटण केलं होतं, ते पण यामध्ये टाकलं आहे. आता ह्या थालीपीठाची रेसिपी मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तुम्ही नक्की माझ्या पेजवर जाऊन एकदा चेकआउट करा, तुम्हाला डिटेल रेसिपी त्याच्यामध्ये भेटून जाईल. त्यानंतर सगळे मसाले वगैरे मीठ वगैरे टाकून या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे मिश्रण. मला कांद्याच्या पाताचे थालीपीठ खूप जास्त आवडतात, त्यामुळे मी नेहमीच करत असते. या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवला आणि त्यावर अशा पद्धतीने थालीपीठ आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर एक प्लेट झाकून आपल्याला 10 मिनटं वाफ काढायची आहे. वाफ काढून घेतल्यानंतर त्यावर तेल लावून ते पलटून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून थालीपीठ छान खरपूस नाश्त्यासाठी इकडे माझे थालीपीठ रेडी आहेत. तर म्हटलं तो नाश्ता करूस तर पाणी तापवायला ठेवावं, तर मी गॅसवरच पाणी तापवत असते, कारण श्रीजामुळे मी हीटर लावत नाही, कारण ती पाण्यात हात टाकायची भीती असते मला. त्यामुळे मी नेहमी गॅसलाच पाणी तापवते. त्यानंतर श्रीजा आणि मी मस्त दोघींनी मिळून छान असा नाश्ता वगैरे केला. नाश्ता होऊस तर इकडे माझं पाणी पण तापलं होतं. त्यानंतर लगेच मी आंघोळीला पण गेली. मग इकडे छान अशी आंघोळ पण आवरून घेतली आणि आता म्हटलं श्रीजाची पण आंघोळ करून द्यावी. त्यानंतर दारापुढे इकडे रांगोळी पण टाकली. तर श्रीजाचं तर प्रत्येक कामात मला मदत करायचीच असते, मधी तर असतेच ती करायला. तर मग मी इकडे रांगोळी टाकली आणि ती दारात बसून तिला पण रांगोळी टाकायची होती. चला तर मग बऱ्यापैकी कामं आवरलीत माझे. आंघोळ वगैरे आवरली, स्वतःचं स्किन केअर केलं आणि श्रीजाची पण आंघोळ वगैरे आवरून दिली आणि घरातून झाडू वगैरे मारला, फरची पुसली, बाहेरून झाडू मारला, रांगोळी टाकली आणि आता म्हटलं देवपूजा करावं. त्याच्यानंतर मग मी म्हटलं श्रीजाला घेऊन मंदिरात जावं आणि तिकडेच जरा वेळ वॉक करावी, कारण सकाळी तर काही मला एक्सरसाइज म्हणजे करायला टाईमच भेटत नाही, कारण श्रीजा मी उठल्यानंतर
अर्धा एक तास झोपते आणि त्याच्यानंतर लगेच उठून बसते. तर ती अर्धा तास झोपलेली असते, तर थोडीफार तर घरातली मी कामं आवरून घेते. आणि ती उठल्यानंतर जर एक्सरसाइज करायची म्हटलं तर ती मला काही एक्सरसाइज करू देत नाही. त्यामुळे मग मी काय करत असते, माझे थोडेफार घरातले कामं आवरते आणि मग तिला मंदिरात घेऊन जाते आणि मग तिथंच थोडा वेळ वॉक करून घेते. म्हणजे माझ्या शरीराचं पण व्यायाम होते, शरीराची हालचाल होते आणि तिचं पण फिरणं होते आणि तिला पण कंटाळा येत नाही. आणि मग ती पण म्हणजे असं थोडं येड्यावानी वगैरे काही करत नाही. तर मग आता मी देवपूजा करणार लगेच आणि मग त्याच्यानंतर मंदिरात जाणार आणि तिकडून आल्यानंतर मग आता अजून परत स्वयंपाक बाकी आहे. मग ते पण करायचं आहे आणि आता डॉक्टरांनी पण सांगितलं आहे तुम्हाला 8वा महिना सुरू आहे, तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि टाईम टू टाईम खात जा, हेल्दी खात जा आणि एक्सरसाइज वगैरे करा, घरातली हलकी फुलकी कामं करा. तर आता मी कामं वगैरे तर करते आणि खाण्यापिण्यावर पण माझं लक्ष आहे. आता माझ्या बॉडीला जेवढं पचते मी तेवढं खाण्याचा प्रयत्न करते आणि ते पण चांगलं आणि हेल्दी. पण एक्सरसाइज होत नाही कारण आता श्रीजा आहे त्याच्यामुळे काही होत नाही. पण मग मी त्याच्यावर उपाय म्हणून थोडा वेळ तिकडे मंदिरात तिला पण घेऊन जाणं होते आणि मला पण फिरणं होते, शरीराची हालचाल होते म्हणून जात असते. आणि संध्याकाळी पण मी जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ श्रीजाचे पप्पा, मी आणि श्रीजा बाहेर फिरतच असतो. तर मग चला आता मी देवपूजा करते, त्याच्यानंतर परत मी तुमच्याशी बोलते. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून अशा पद्धतीने देवपूजा वगैरे केली तर घरात खूप प्रसन्न वातावरण राहतो आणि मन पण खूप प्रसन्न राहते आणि दिवस पण खूप छान जातो. त्यानंतर देवाला इकडे हळदी कुंकू लावली, दिवा लावली, अगरबत्ती लावली आणि देवाकडे प्रार्थना केली आणि अशा पद्धतीने मी माझी देवपूजा पूर्ण केली. त्यानंतर लगेच इकडे मंदिरात आली श्रीजासोबत आणि इकडे बघू शकता इतकं मोकळं वातावरण आहे फिरायला. तिथं फिरल्यानंतर बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि फिरून फिरून खूप दमली होती, त्यामुळे थोडा वेळ बसावं म्हटलं तिथंच. तर मग मी तिथं बसली होती आणि श्रीजाचं तिथंच इकडे तिकडं फिरणं चाललं होतं. आता थोडा वेळ बसल्यानंतर लगेच घरी निघून आली. चला तर मग आत्ताच मंदिरामधून आली आणि छान असं देवाचं दर्शन पण झालं आणि आता तिथंच मस्त असं वॉक पण केली, बऱ्याच वेळपर्यंत फिरले पण. आणि आता फिरून फिरून तर भूक पण लागली, तर म्हटलं सगळ्यात अगोदर ड्रायफ्रूट खावे आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक करावं. तर मी अगोदर ड्रायफ्रूट खाणार आणि मग स्वयंपाक करणार. तर तुम्ही असेच कनेक्टेड राहा. ड्रायफ्रूट खाऊन झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलणार. तर चला मग. मी माझ्या प्रेग्नेन्सीच्या डाएटमध्ये एक टाईम का असेना पण ड्रायफ्रूट खात असते. त्यामध्ये बदाम, काजू, खजूर आणि अक्रोड आणि गूळ ह्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे बाळाची पण वाढ चांगली होते आणि डिलिव्हरीनंतर मला पण छान अशी ताकद राहील माझ्यामध्ये. त्याच्यामुळे मी इकडे ड्रायफ्रूट खात असते आणि माझ्यासोबत श्रीजा पण खात असते. कारण ड्रायफ्रूट हे श्रीजाच्या पण शरीरासाठी तितकेच हेल्दी आहेत. त्यामुळे मी तिला आवर्जून म्हणजे खाऊ घालत असते. त्यानंतर अशा पद्धतीने आम्ही ड्रायफ्रूट वगैरे खाल्ले आणि आता म्हटलं स्वयंपाक करावं. हे आता भात पण केला आहे आणि आता भात पण ऑलमोस्ट आपला होतच आला आहे आणि आता त्याच्यानंतर भाजी पण करणार आहे. तर आज मी भाजीमध्ये कारलीची भाजी करणार आहे. आणि भाजी झाली की चपात्या पण करणार आहे. तर असेच बघत राहा. भाजी करण्याकरता इकडे कारले कट करून घेतले, कांदा कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतला आणि मिरची पण कट करून घेतली होती. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 वगळी तेल टाकून घेतला कारण भाजी फोडणी द्यायची होती आणि 2-3 पाकळ्या लसूण पण सोलून घेतला. मी कारलीच्या भाजीला लसूण हा ठेचूनच टाकत असते. आणि तेल इकडे छान गरम झाला होता, तर मग त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकली आणि लगेच कांदा पण टाकून घेतला आणि कांद्याच्या पातीतला जो बुडाचा कांदा असतो तोच मी इकडे भाजीला वापरला आहे. तुम्ही पण एकदा नक्की कोणत्याही भाजीला वापरून बघा, चव खूप छान लागते. ह्या कांद्याची म्हणजे टेस्टच खूप भारी येते. त्यानंतर इकडे कांदा छान तांबूस रंगावर मी परतून घेतला आहे. आता कारलीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात.
पण ही माझ्या आईची रेसिपी आहे, तर मी ह्याच पद्धतीने करत असते. तर कांदा झाल्यानंतर लगेच मिरची पण टाकून घेतली आणि मिरची पण इकडे परतून घेतली. त्यामध्ये काही घरगुती मसाले, हळद पावडर वगैरे टाकली. तिखट टाकला नाही, कारण हिरवी मिरची टाकली होती त्यामुळे तिखट नाही टाकला. आणि त्यानंतर लगेच आपल्याला कारल्याच्या फोडी यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कारल्याची भाजी केली तर अजिबात कडू होत नाही आणि साखर पण टाकायची गरज पडत नाही आपल्याला. तर मी नेहमी तर अशाच पद्धतीने करत असते. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ पण टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला अशाच फोडी कारलीच्या यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे. तोवर टमाटर टाकायचा नाही. टोमॅटो टाकून छान भाजी मस्त शिजू द्यायची आहे. माझी तर कारलीची भाजी खूप फेवरेट आहे, मला खूप जास्त आवडते. आणि माझी आई पण अशीच करत असते आणि मी पण. त्यानंतर आपली इकडे कारलीची भाजी तयार आहे. मग आता लगेच मी दुसऱ्या साईडला चपात्या पण करून घेतली होती आणि भाजी पण झालेली होती. तर म्हटलं आता जेवण पण करून घ्यावं. तर इकडे श्रीजा आणि मी जेवायला बसलो. कारलीची भाजी, भात, चपाती श्रीजाला पण खाऊ घातली आणि मी पण खाल्ली. आज माझी फेवरेट भाजी असल्यामुळे मी जरा जास्तच जेवणार आहे. आणि श्रीजा बघा, जेवताना पण शांत बसत नाही, तिला इकडे तिकडे फिरावंच लागते. त्यानंतर इकडे मस्त जेवण वगैरे झाला. म्हटलं थोडा वेळ भगवद्गीता वाचावी. तर बघा श्रीजा इथं पण तिचे काही नाही काही खोड्या, तिला शांत बसवतच नाही आणि प्रत्येक कामामध्ये माझ्यासोबत लुडबुड करायलाच पाहिजे. आणि मी भगवद्गीता ही खूप मोठ्या मोठ्यानं वाचते, जेणेकरून श्रीजाला पण ऐकायला यावी. या पद्धतीने भगवद्गीता वगैरे वाचली. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ भगवद्गीता वाचली. त्यानंतर जेवण भरपूर झालं होतं आज, तर त्याच्यामुळे झोपेची सुस्ती पण आली होती. तर रोज दुपारची मी श्रीजाला 1-2 तास तरी झोपवत असते. तर म्हटलं तिला पण झोपी लावली आणि मी पण थोडा वेळ आराम केला. तर 2 तास मस्त अशी झोप काढली. आणि दुपारी झोप काढणे म्हणजे हे एक वेगळंच सुख असते. मला तर खूप जास्त आवडते दुपारी झोपायला. तर पण कधी कधी मला टाईम भेटत नाही, कारण कामं भरपूर असतात त्याच्यामुळे. पण आज मस्त अशी झोप वगैरे झाली माझी. आणि माझं प्रेग्नेन्सीमधलं रुटीन रोज असंच असेल हे असं काही नाही आहे. कधी कधी रुटीन पण चेंज होतं, कारण कधी कधी कामं जास्त असले तर मग माझं काही झोपणं होत नाही. पण कधी कधी टाईम भेटला तर मग आराम पण करते, कारण प्रेग्नेन्सीमध्ये आराम पण तितकाच महत्त्वाचा असतो. आत्ता वाजले 4. आता चहा वगैरे करणार आणि घरातली संध्याकाळची कामं वगैरे आवरणार. आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरायचं असते. तर काय म्हणते, आज आता मी इथंच ब्लॉग एंड करते, कारण जर मी संध्याकाळपर्यंतचा रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर मी संध्याकाळचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.